साताऱ्यातनं चमत्कारिक अशी बातमी समोर आली आहे। या बातमीने डॉक्टरांपासून नातेवाईकांना सगळ्यांनाच थक्क करून सोडलं आहे। एका मातेच्या कुशीत तब्बल 7 देवदूत विसावले आहेत। गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर देईल अशी ही घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली आहे। सातारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी एक विलक्षण प्रसंग घडला। कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीने एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिला आहे। त्यात 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे। याआधी तब्बल 5 वर्षांपूर्वी काजलला 3 जुळी बाळं झाली होती। म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल 7 बाळं। गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता 7 देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे। अवघड अशी ही डिलिव्हरी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत। या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई, डॉक्टर सलमा इनामदार, डॉक्टर खडतरे, डॉक्टर झेंडे, डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने अपार मेहनत घेतली। एका मातेच्या पोटी एकाच वेळी 4 बाळांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एक प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळाला। सुरुवातीला थोडी धाकधूक होती, मात्र सिझेरियन सुरळीत पार पडल्याने डॉक्टरांसह महिलेच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला। आता ही घटना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देईल अशी चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे। एका गवंड्याच्या घरी 7 देवदूत अवतरले असून आता या घरात सुरू होणार आहे आनंदाचं गोड गोंगाटाचं नवे पर्व।